हाय यूट्यूब फॅमिली. तर सगळ्यांना नमस्कार. तर मी आज इथं पनीर बनवते, ते घरीच बनवते. तर मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं, तर त्याच्यामध्ये मी 2 लिंबूचा रस टाकला आहे. मग ते मस्त असं फाटलं. मग त्याला असं 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं. बघा, मग मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. मग एका कॉटनच्या कापडामध्ये त्याला असं पूर्ण घट्ट बांधून घ्यायचं आणि त्याच्यातलं पाणी जेवढं पिळता येईल तेवढं पिळून घ्यायचं. तर मी इथं पाणी सगळं पिळलं आहे आणि त्याच्यावरती असं हेवीसं कुठलं तरी सामान ठेवून द्यायचं, कारण जणू काही की बाबा त्याच्यातलं सगळं जे पाणी आहे ते बाहेर निघेल आणि गच्च असं पनीर आपलं बनायला पाहिजे. म्हणून मी ह्याला 15 ते 20 मिनटं असंच ठेवलेला. त्याच्यानंतर मी थोडं त्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं ते घट्ट व्हायला. तर बघा, इथं पनीर आपलं एकदम मस्त असं बनलेलं आहे. बघा, असं वाटतच नाही की मी ह्याला घरी बनवलं. तर बघा, त्याचं काप पण असं मस्त असं झालं आहे की बाबा सेम पनीर आहे. तर बघा, छान घरी पण आपण बनवू शकतो. तर चला, तर पनीरची भाजी पण कशी बनवते तर सांगते. त्याच्यामध्ये 2 पान, मोठी इलायची आणि खडे मसाले टाकले. त्याला मस्त थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये मी एक वाटण बनवलेलं, ते वाटण आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि 2 इथे मोठे कांदा घेतलेला आहे. मस्त असं त्यांना तेलमध्ये फ्राय केलेलं आणि त्याचं मिश्रण केलेलं. मग त्याच्यामध्ये इथं मी 1.5 चमचा काळं तिखट घालते, जे घरचं आहे. ह्याच्यामध्ये म्हणून मी हळद नाही घालत, काळं तिखट घातलं आहे म्हणून. तर त्याला थोडंसं आपण हे मस्त हे करून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते, अर्धा ग्लास पाणी ॲड करते आणि असंच पाणी ॲड करून मग थोडंसं त्याला शिजू द्यायचं. तर मी साईड बाय साईड पनीरला पण थोडंसं फ्राय करून घेतलेलं तेलामध्ये. तर बघा, इथं आपलं थोडंसं उकळी येऊ द्यायचं, मग पनीर टाकायचं, कारण लगेच नाही टाकायचं. तर बघा, इथं मी पनीर फ्राय करून घेतलेला बाजूला थोडंसं. तर जे उकळते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि थोडंसं हलवून घ्यायचं. मग अजून एक 5 मिनिट शिजवून घ्यायचं. मग आपलं पनीर मस्त असं रेडी होते, कढाई पनीर. तर बघा, कलर पण त्याला एकदम मस्त सुटलं आहे, कारण ह्याच्यामध्ये मी काळं तिखट वापरले, हळद वगैरे नाही वापरले. तर मस्त असं रेसिपी घरी पनीर बनवा आणि घरीच खा, कारण आजकालच्या पनीरावर तर विश्वासच नाही आहे बाहेरचं. म्हणून मस्त असं मी आज घरीच पनीर बनवलं. तर गाईज, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.